नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी विविध कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तर श्रोते हो, मी आपल्याला सध्या मानसी तामणकर लिखित एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे त्याचं मृत्यूपत्र. या कथेचा पुढील भाग. बेडरूम मध्ये मोहिनी कागदांची चळत उलटी सुलटी करत बसली होती. मी आत शिरता शिरता दरवाजा बंद केला आणि विचारलं, तू काय जुनी प्रेमपत्र शोधतेस की काय? तू तर म्हणाला होतास की मोलकरणीच्या हजेरीत आपण भेटायचं नाही म्हणून. मोहिनी म्हणाली, ती पुस्तक वाचण्यात गडली आहे. मी तिला सांगून आलोय की जरा सरीन साहेबांना बघून येत होते. तू हा कसला कचरा काढून बसलीयस? राजवीरला एकूण किती कर्ज आहे ते शोधण्याचा प्रयत्न करते. मग काय कळलं का? हो, आतापर्यंत 10-10.5 लाख रुपयांच्या कर्जाचा पत्ता लागलाय. अजूनही काही माहिती नाही किती असतील ते. मोहिनीनं चिंतेच्या स्वरात म्हटलं. काळजी करू नकोस, विम्याची रक्कम मिळता सर्वांची देणी देऊन टाकू. बरं, आज दिवसभर काय झालं ते सांग. चौगुले वकील उद्या 3 वाजता येतील. न्यूजपेपर्सचे रिपोर्टर्स येऊन गेले. सुदैवानं मंजिरी त्यांच्या येण्यापूर्वी इथे आलेली होती. मी त्यांना तिच्याच ताब्यात देऊन टाकलं. मी चौकून विचारलं, काय? हो, तिनं त्या रिपोर्टर्सना सांगितलं की मिस्टर राजवीर सरीन शहराबाहेर गेलेत आणि मिसेस सरीन घरात नाहीयेत. मी स्वतः ऐकलं ते. मुलगी फार चांगली आहे. बरं, मग हॉस्पिटलवाले काय म्हणाले? ते केव्हाही ॲडमिट करून घ्यायला तयार आहेत. म्हणून त्यांना मी सांगितलं की आवश्यकतेनुसार फोन करीन. गुड, त्यांना सांगून टाक रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत सरीन साहेबांना घेऊन येऊ ते. रविवारी? इतक्या उशिरा? हो, त्याच्या आधी का नाही? कारण त्याच्या आधी माझी तयारी झालेली नाही. कळलं? पण शेवटी तू करणार तरी काय आहेस? मी तुला सांगेन नंतर. मी घड्याळात नजर टाकली. जेव्हा मंजिरी झोपी जाईल तेव्हा तू माझ्या खोलीत ये. आता 10:30 वाजले आहेत. ती थोड्या वेळानं झोपायला जाईल. तुझ्या जवळ चांगला रोड मॅप आहे का? हो आहे की. गुड, मग येताना घेऊन ये. झोपण्यापूर्वी राजवीरच्या खोलीत जेवणाचं ताट न्यायला विसरू नकोस. नाहीतर असण्या निसण्याविषयी मंजिरीच्या मनात संशय निर्माण होईल. जेवणाचं ताट मी आधीच देऊन आले. मोहिनीचा कधीही बेसावध न राहण्याचा गुण मला या क्षणी जाणवल्याखेरीज राहिला नाही. त्या ताटाचं मग काय केलंस? तू जेवलीस? बेडरूमच्या खिडकीतून पलीकडच्या झाडीत टाकून दिलं जेवण. नंतर थोड्या वेळानं रिकामं ताट घेऊन बाहेर आल्या. वा, हुशारच आहेस की. मी खरंच कौतुकाने उद्गारलो. डीप फ्रीजर बद्दल मंजिरीला काही सांगितलंस? नाही, पण उद्या तिला किचन दाखवताना सांगेन. ठीक आहे, मी तुझी वाट बघतो. दरवाजा अर्धवट उघडून बाहेरचा अंदाज घेत मी दबक्या आवाजात खाली उतरलो आणि कॉरिडॉरमधून सावध पावलं टाकत जिन्याच्या पायऱ्या उतरून मी खाली आलो. हॉलचं दार उघडच होतं. मला पाहताच मंजिरीनं पुस्तक बंद केलं. मी तिच्याजवळ गेलो. मिसेस सरीन झोपायला गेल्यात. तू देखील झोपायला गेलीस तरी चालेल. हां, ठीक आहे, गुड नाईट. असं म्हणून मंजिरी तिला दिलेल्या खोलीच्या दिशेने निघून गेली. मी खुशीत होतो. मंजिरीनं आल्या क्षणापासून माझ्या मनात घर केलं होतं. पुढे ठरल्याप्रमाणे सगळं घडलं. ठरल्याप्रमाणे मोहिनी माझ्या खोलीत आली. येताना रोडमॅप घेऊन आली. आम्ही पुढच्या प्लॅनबद्दल बोलायला सुरुवात केली. नीट लक्षपूर्वक ऐक आणि लक्षात ठेव, राजवीर सरीन जिवंत आहे असा आभास आपल्याला निर्माण करायचा आहे. येत्या रविवारी आपण राजवीरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. राजवीरच्या वेशात मीच तुझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी बाहेर पडेन. त्यामुळे तुझ्याबरोबर राजवीर गाडीत बसतोय असं मंजिरी पाहिजे. मर्सिडीज तू चालवशील. मग गाडी दूर गेल्यावर तू थांबशील. मी घातलेले राजवीरचे कपडे उतरून स्वतःचे कपडे घालीन. नंतर मी मंजिरीला सांगेन की राजवीर साहेब हॉस्पिटलला जाणार होते म्हणून त्यांना भेटण्यासाठी मी धावत आलो. पण मला आता थोडा उशीर झाला. आणि मोहिनी, तू निघतानाच तिला सांगशील की तुला परत यायला उशीर होईल. आणि मंजिरीला एवढं सांगितल्यानंतर मी माझ्या खोलीत येईन. दिवे बंद करून मी रेडिओचा व्हॉल्यूम इतका मोठा करीन की तो आवाज मंजिरीच्या खोलीपर्यंत तिला ऐकायला गेला पाहिजे. त्यामुळे मी माझ्या खोलीत आहे असं तिला वाटेल. पण प्रत्यक्षात मी खोलीतून बाहेर पडलेलो असेन आणि ठरलेल्या जागी तुला येऊन भेटेन. मग आपण मी त्या दिवशी पाहून आलेल्या सी रॉक हॉटेल समोरील टेकडीवरील टपरीत जाऊया. या सगळ्या नाटकाचा उद्देश असा की पोलीस आणि विमा क्लेम ऑफिसर पेंडसे
यांचा असा समज झाला पाहिजे की जेव्हा तू राजवीर सरीनला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी निघालीस तेव्हा 2-3 बुरखेधारी गुंडांनी तुमची गाडी अडवली आणि त्या टेकडीवरील निर्जन जागी तुला जबरदस्तीने बांधून ठेवलं आणि राजवीर सरीनला पळवून नेलं. मोहिनी चमकली. विचित्र चेहरा करत तिने माझ्याकडे पाहिलं. मला बांधून ठेवलं? याचा अर्थ काय? तू मला कुठेतरी टाकून देऊ बघतोस की काय? हो, मी शांतपणे उत्तरलो. कुठे? मगाशी म्हणालो त्याच टपरीच्या जागी. रविवारी रात्री तिथं चिट पाखरून असतं. सोमवारी सकाळी तू तिथे बांधलेल्या अवस्थेत सापडशील. तुला काही तासच त्रास सहन करावा लागेल. मी तिला दिलासा दिला. मी हा धोका पत्करायला तयार नाही, मोहिनी रागाने म्हणाली. 50 लाख रुपये मिळवण्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागेल डार्लिंग. पण मीच का म्हणून त्रास सहन करू? तिचं हे बिंडोक बोलणं ऐकून मला संताप आला. उगीच आक्रस्ताळेपणा करू नकोस. तुझ्या डोक्यात हा एक साधा विचार शिरत नाही? राजवीरच्या आत्महत्येचं खुनात रूपांतर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. पोलिसांना असं दाखवून द्यायचं की राजवीरला पळवून नेण्यात आलंय, थोडक्यात त्याचं अपहरण झालंय आणि राजवीर सारख्या निर्मात्याचा तपास पोलीस कसून करतील. आता ज्यांनी पळवून नेलं त्यांच्या लक्षात आलं की राजवीरला पळवून नेऊन कोणताही फायदा नाही, किंबहुना कसलाच लाभ होणार नाही. तेव्हा भीती आणि नैराश्याच्या झटक्यात त्यांनी राजवीर सरींची हत्या केली आणि त्याचं प्रेत कुठेतरी फेकून दिलं. राजवीरचं प्रेत पोलिसांना कुठेतरी मिळण्याआधी हा विचार त्यांच्या डोक्यात घुसवण्याचं काम आपण करू. राजवीरच्या हत्येमुळे आपल्या दोघांना फायदा होणार आहे आणि म्हणून तिसऱ्या कोणीतरी त्याला पळवून नेलं असं नाटक आपण उभं केलं तरच पोलिसांचा आपल्यावर सुरुवातीपासून संशय राहणार नाही. त्यासाठी हा त्रास सहन करणं भाग आहे. बोलता बोलता माझा स्वर कठोर झाला होता. मोहिनीनं दीर्घ श्वास घेतला, म्हणाली, हे फारच भानगडीचं काम आहे. यावर नीट विचार केल्याशिवाय मला उत्तर देता येणार नाही शफी. ठीक आहे, आपल्याजवळ अजून भरपूर वेळ आहे, पण यात विचार करण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. लक्षात ठेव, योजना यशस्वी होईल. मोहिनी काही न बोलता थंडपणे उठून निघून गेली. सोमवारचा दिवस. दुपारनंतर चौगुले वकील आले, बुटकेसे पण तरतरीत. मी त्यांना अगदी सहजपणे मूर्ख बनवू शकतो. मी जिना उतरून खाली येईपर्यंत मोहिनी त्यांच्याबरोबर बोलत होती. हुंदके देत ती आपल्या वैवाहिक जीवनातील घटना त्यांना ऐकत होती. चौगुले तिला सांगत होते की राजवीर सरीन त्यांच्याबरोबर तुसड्यासारखा वागत होता. दारूच्या नशेत तो स्वापतच बने. माणुसकी आणि सभ्यता त्याच्याजवळ राहिली नव्हती. अशा अवस्थेत तू एकटी त्याच्याजवळ राहणं धोक्याचं आहे. त्याला तू कुठेतरी बाहेर का पाठवून देत नाहीस? इत्यादी. बस, इथून खऱ्याखुऱ्या नाटकाला सुरुवात झाली. मोहिनीनं त्यांना सांगितलं की राजवीर मेंटल हॉस्पिटलमध्ये जायला तयार झालाय. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जातोय हे तो कोणाला कळू देऊ इच्छित नाही. घेणेकरांविषयी उठणाऱ्या अफवांविषयी मोहिनी बोलली. या अफवांबद्दल गुप्तता पाळण्याची आज्ञाही तिनं चौगुल्यांना केली. मनातल्या मनात मी मोहिनीच्या अभिनयाची प्रशंसा केली आणि त्यांच्यापासून दूर सोफ्यावर बसलो. चौगुले तिच्या एकूण वक्तव्याशी ताबडतोब सहमत झाली. इतकंच नाही तर राजवीरच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याविषयी गुप्तता पाळणं आवश्यक आहे हे देखील त्यांनी मान्य केलं. जर राजवीरची मानसिक अवस्था बिघडलेली आहे हे त्यांच्या घेणेकऱ्यांना कळलं तर आणखीन संकट येण्याची शक्यता आहे. मोहिनीला मानसिक शांतता मिळावी म्हणून चौगुले पुढे असंही म्हणाले की राजवीरनं जर दारू सोडली तर आपल्या प्रतिभेच्या जोरावर तो पुन्हा आपलं गेलेलं वैभव सहज मिळू शकेल. आणि सर्वात गंमत म्हणजे मोहिनीही एखाद्या पतिव्रतेसारखी चौगुल्यांशी बोलत होती. मी हसलो. जवळजवळ अर्धा एक तास त्यांच्या अशाच गप्पा चालल्या होत्या. नंतर तिनं माझी बाजू मजबूत करण्याच्या दृष्टीने बोलायला सुरुवात केली. तिनं सांगितलं की राजवीरचा जीव मी कसा वाचवला आणि मी त्याची किती काळजी घेत होते. वकील साहेब, शफी अहमद अत्यंत इमानदार आणि सच्शील विश्वासू माणूस आहे. त्याच्याशिवाय अशा परिस्थितीत खरं तर माझा निभाव लागला नसता. राजवीरना वेड्याचा झटका येऊन ते बेभान होतात तेव्हा त्यांना शफी सांभाळतो. नंतर मोहिनीनं मला त्याच्याजवळ बोलवलं. मी जागेवरून उठलो आणि त्या दोघांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. चौगुल्यांनी माझं निरीक्षण केलं. त्यांच्या नजरेतील चमक एकाएकी नाहीशी झाली. ते एखाद्या गुन्हेगाराचं निरीक्षण करतायत असं वाटत होतं. मी काहीसा अस्वस्थ झालो. मोहिनीनं आमचा परिचय करून दिला. हा शफी, गॅरेजच्या वरच्या रूममध्ये राहतो. मंजिरी माझ्याजवळ राहते. राजवीरने काही त्रास दिला तर मी शफीला फोन करून बोलावून घेते. तो त्यांना सांभाळतो. याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही.
मी लगेच सज्जनतेचा भाव चेहऱ्यावर आणून, राजवीर साहेब मला आवडतात आणि त्यांच्यासाठी वेळी अवेळी उठून येण्याचा त्रास मला मुळीच होत नाही. ते त्यांच्या मानसिक आजारातून बरे व्हावेत असं मला वाटतं, असं भावनाविवश स्वरात मी सांगून टाकलं. मात्र चौगुल्यांच्या नजरेतील चमक मला परत दिसली नाही. उलट वर जाऊन राजवीरशी गप्पा गोष्टी करण्याची इच्छा चौगुल्याने दर्शवली, पण मोहिनीनं त्यांना सफाईने कटवलं. तुमच्याशी ते कसे वागतील काही सांगता येत नाही. हल्ली ते कोणाला भेटत नाहीत. भेटले तरी पिसाळ्यासारखे वागतात. तुम्ही तर त्यांना चांगले ओळखता. खरोखर त्यांच्याकडे पैसा आहे की सगळंच संपलंय? मोहिनीनं गरीब चेहरा आणखीन दयनीय करत विचारलं. मी मुद्दाहून तिथून जायला निघालो. त्या दोघांना मोकळेपणे बोलता यावं या उद्देशाने. मी जिन्यावर येऊन उभा राहिलो आणि चौगुल्यांचे शब्द कानावर पडले. नक्की आकडा सांगता येणार नाही, पण अंदाजे 25-30 हजार रुपये त्यांच्याजवळ असावेत. आणि घेणेकरी आले तर काहीच राहणार नाहीत. किती कर्ज आहे त्याला? काही कल्पना नाही. मला वाटतं की त्यांनी विमाही उतरवलेला नाही. तसं असेल तर कर्ज फेडण्यासाठी तशी काही सोय आहे का? एक पॉलिसी आहे, सरीन त्याच्यावर उधारी घेऊ शकतो. चौगुले असं म्हणतात. मोहिनी हसली, म्हणाली, झालं तर म्हणजे दिवाळा निघण्याची अगदीच काही भीती नाहीये. जर पॉलिसीवर उधार म्हणजे लोन त्याला मिळालं तर त्यानंतरही तुम्हाला भरपूर पैसे मात्र मिळतील. मला चौगुलेंच्या स्वरात ठामपणा जाणवला. मला स्वतःची काळजी मुळीच नाहीये साहेब, पण वकील साहेब, कुठल्याही परिस्थितीत त्यांना मी दिवाळखोर होऊ देणार नाही, मोहिनी मानभावीपणे म्हणाली. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे मिसेस सरीन. बरं, आता मी निघतो. जर काही गरज लागली तर मला फोन करा, मी लगेच येईन, असं आश्वासन देत चौगुले जायला निघाले. मोहिनी त्यांना दारापर्यंत निरोप द्यायला गेली. मी जिन्यावरून खाली आलो. मी परत येताच ती प्रसन्नपणे म्हणाली, चला एक बॅग टळली. आता वेळ येईल तेव्हा हा वकील आपल्याला मदत करायला धावेल बघ. मंजिरी कुठे? बागेत आहे, मोहिनी तुटक स्वरात म्हणाली. का, काय झालं? मी असमंजसपणे विचारलं. काय झालं म्हणून विचारतोयस? मला मूर्ख समजू नकोस. माझ्याकडे तिरस्कारित नजरेने पाहत मोहिनी चित्कारली. मला माहिती आहे तू तिच्यात इंटरेस्ट घेतोयस ते. मोहिनीच्या त्या वाक्यानं मात्र माझं डोकं पिसाळलं. तुझ्या डोक्यात दगडधोंडे तर भरलेले नाहीत ना? तुला काय वाटतं की मी त्या गरीब भोळ्या पोरीवर लाईन मारतोय? ते तू तिलाच सांग, असं काहीतरी पुटपुटत मोहिनी जिन्याच्या दिशेने चालू लागली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून राजवीर सरींविषयी मला अपेक्षित होती तशी अनुकूल बातमी प्रसिद्ध झाली. मोहिनीला ही बातमी दाखवावी म्हणून मी तिच्या बेडरूममध्ये गेलो, पण ती तिथे नव्हती. बेडरूमला अटॅच बाथरूम मधून पाण्याचा आवाज येत होता. मोहिनी आंघोळीला गेली होती हे लक्षात येताच मी किचनच्या दिशेने वळलो. मंजिरी साफसफाई करत होती. मला पाहता तिच्या ओठावर गोड हास्य आलं. तिनं विरोध केला तरी मी तिला किचनच्या साफसफाईत मदत करू लागलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर शहरात लागलेल्या नव्या सिनेमाचा विषय निघाला आणि बोलता बोलता रात्रीचा शो माझ्याबरोबर पाहण्यास आनंदाने तयार झाली. संध्याकाळी ठीक 7 वाजता बंगल्याच्या मुख्य दरवाजापाशी आम्ही भेटण्याचं ठरवलं. मंजिरीला मदत करता करता माझी नजर सहजपणे डीप फ्रीजर कॅबिनेटवर स्थिरावली आणि क्षणात हृदयाचे ठोके बंद पडतायत की काय असं वाटू लागलं. डोकं सुन्न झालं, चेहरा कसानुसा झाला. डीप फ्रीजर कॅबिनेटचं मशीन बंद होतं. काय झालं? मंजिरीच्या प्रश्नानं मी भानावर आलो. माझा घसा सुकला होता. मनात असून मी तिला उत्तर देऊ शकलो नाही. काय झालं शफी? अचानक असं तुम्हाला काय झालं? कळत नाही, पण तू घाबरू नकोस, मला बरं वाटेल. मत प्रयासाने मी तिला सावरत उत्तर दिलं. माझ्या उत्तराबरोबर तिनं आपल्या कोमल हाताचा तळवा माझ्या कपाळावर ठेवला. मला वाटतं तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, ती काहीशा काळजीने म्हणाली. मंजिरीकडे पाहत मी तिचा खांदा अलगद थोपटत तिचा हात हातात घेतला. हॉलमध्ये जाऊन जरा माझ्यासाठी थोडी विस्की आणतेस? माझा प्रश्न ऐकून ती हसली आणि माझ्या हातातला आपला हात सोडून घेत तिनं मान डोलवली. पुढच्या क्षणी ती किचनमधून बाहेर पडली. मी संथपणे डीप फ्रीजर जवळ गेलो आणि कंपित हातानं कॅबिनेटचा स्विच ऑन केला. मशीन सुरू झालं. वास्तविक मशीन बंद झाल्यानंतरही फ्रीजरचं तापमान 3-4 तास तसंच राहतं. त्या तापमानात विशेष फारसा बदल होत नाही. पण आता फ्रीजर किती तासापासून बंद पडला होता हे मात्र मला माहीत नव्हतं. इतक्यात बाहेर पायांचा आवाज झाला. मी फ्रीजरचा स्विच ऑफ करून त्वरित बाजूला हटलो. त्यावेळी मंजिरी विस्कीचा ग्लास घेऊन आली. मी तो एका घोटात रिकामा केला. मला बरं वाटतंय. तुला मी उगीच त्रास दिला. कालच्या रात्रीच्या जेवणात काहीतरी. मी मुद्दामून वाक्य अर्धवट सोडलं.
ती काळजीनं माझ्याकडे पाहत होती. त्या क्षणी मला जाणवलं की मी मंजिरीच्या प्रेमात पडलो. मी तिच्याजवळ सरकत अगदी सहज होरात म्हणालो, फ्रीजरचं मशीन बंद झालंय बहुतेक. हो, मीच बंद केलं, ती उत्तरली. किती वेळ झाला बंद करून? कोरड्या झालेल्या आपल्या ओठांवरून मी जीभ फिरवत विचारलं. 20 एक मिनिटं तरी झाली, कारण मॅडम म्हणाली होती की फ्रीजर रिकामा आहे, म्हणून मी तो बंद केला. मी निश्चयपूर्वक पुढे झालो आणि झटकन फ्रीजरचा स्विच ऑन करून मशीन पुन्हा सुरू केलं. अशा प्रकारच्या फ्रीजरविषयी तुला काही माहीत नाही असं दिसतंय. ऐक, एकदा हा वापरायला सुरुवात झाली की यात भरपूर बर्फ साठतो, आणि अशा वेळी जर हा मध्येच बंद केला तर आतला बर्फ वितळतो आणि बर्फाच्या पाण्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन मशीन जळून जातं. म्हणून हा फ्रीजर कधीच बंद करायचा नाही. अरे बापरे, हे मला माहीत नव्हतं. पुन्हा अशी चूक होणार नाही. मंजिरी काहीशी घाबरली होती. आता फ्रीजरला काही झालेलं नाही, कारण अजून 4 तासांमध्ये तरी आतला बर्फ वितळणार नाही. मी तिला जवळ घेत समजावलं. नंतर रात्री आम्ही दोघांनी सिनेमा पाहिला. त्यानंतर रोज संध्याकाळी मंजिरी बरोबर माझी प्रियाराधना चालत असे. दिवसभर मोहिनी तिला कामात गुंतवून ठेवत असे. ती कामात असताना मोहिनी माझ्याशी हळू आवाजात पुढील काही योजनेवर विचार विमर्श करत असे. त्या रात्री सुद्धा मोहिनी चर्चा करण्यासाठी आली आणि चर्चा न करता माझ्या आणि मंजिरीच्या प्रेम प्रकरणाविषयी संशयाने बोलू लागली. मला तिचा इतका राग आला होता की फाडकन तिच्या मुस्कटात भडकावीशी वाटले. पण हात न उचलता मी तिला अद्दा बोललो. ती सुद्धा फणकाऱ्यानं निघून गेली. मोहिनी निघून जाताच मी स्कॉचची बाटली उघडून पेक तयार केला. 11 कधी वाजून गेले ते कळलं नाही. रिकामा ग्लास टिपॉवर ठेवून मी पलंगावर अंग टाकलं आणि विचार करू लागलो. मोहिनी, मंजिरी, 50 लाख या 3 गोष्टी माझ्या डोक्यात थैमान घालत होत्या. किती वेळ गेला कोणास ठाऊक. दूरवर कुठेतरी 2चे टोले पडले. झोप अजिबात येत नव्हती. डोकं सणकून भणभणत होतं. थंड पाण्याचा हबका तोंडावर मारण्यासाठी बाथरूमच्या दिशेने मी चालू लागलो. अचानक माझं लक्ष त्या खिडकीकडे गेलं, जी पश्चिमेकडे उघडत होती ती. मी चमकलो. स्वयंपाकघराच्या खिडकीतून प्रकाश दिसत होता. मोहिनी की मंजिरी की आणखीन कोणी चोर, या 3 शक्यता डोक्यात घोळवत मी त्वरित बाहेर आलो. लॉनवरून धावत स्वयंपाकघराच्या खिडकीपाशी आलो. खिडकी बोर्डभर उघडी होती. त्या उघड्या फटीतून मी आत डोकावलं आणि आतलं दृश्य पाहून माझ्या पाठीच्या कण्यातून असंख्य झिंजिणे आले. डीप फ्रीजर कॅबिनेटच्या जवळ उभी राहून मंजिरी व्हिस्कीच्या बाटल्या सावकाश उचलून खाली ठेवत होती. फक्त 5-6 बाटल्या फ्रीजरवर होत्या. किचनमध्ये जाण्यासाठी मागच्या बाजूस एक दरवाजा होता. मी दबक्या पावलांनी त्या दारापाशी गेलो. ते दार आतून बंद होतं. मी परत खिडकीजवळ आलो आणि खिडकीच्या काचेवर टकटक करून फ्रीजर उघडू नको असं तिला सांगता आलं असतं. मी त्या हेतून हात उचलला, पण तो जागच्या जागी थांबला. मंजिरीनं फ्रीजरचं आवाढव्य झाकण उघडलं होतं आणि ती आत डोकावून पाहत होती. माझं अंग शहारलं. पाठीवरून साप सळसळल्यासारखे झाले. ती पाठमोरी उभी असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला दिसू शकले नाही. तरी ती कोणत्या क्षणी फ्रीजरमधील राजवीर सरींचं प्रेत पाहून किंचाळणार यात तीळ मात्र शंका नव्हती. आणि तसं झालं तर तिच्या हातून फ्रीजरचं झाकण सुटेल आणि ती बेशुद्ध होईल असंही मला वाटत होतं. पण प्रत्यक्षात मंजिरी स्थिर आणि शांत होती. अचानक माझं लक्ष खिडकीकडे गेलं. खिडकी पूर्णतः बंद नव्हती. खिडकी लागलेली नसल्यामुळे काहीशी अर्धवट होती. मी खिडकी उघडली आणि उडी मारून आत आलो. मंजिरीचा चेहरा मला स्पष्ट दिसला. तिच्या चेहऱ्यावर कसली भीती किंवा आश्चर्याचे भाव नव्हते. डोळे प्रेतवत भावही नव्हते. आणि माझ्या ताबडतोब लक्षात आलं, मंजिरीला झोपेत चालण्याची सवय असली पाहिजे. आताही ती संथ झोपेत चालत आली होती आणि झोपेत तिने आवाढव्य फ्रीजरचं प्रचंड जड झाकण उचललं होतं. मी वळलो आणि कधी नव्हे इतका दचकलो. किचनच्या दारात मोहिनी उभी होती. तिच्या डाव्या हातात रिव्हॉल्वर होतं आणि ते मंजिरीवर रोखलं होतं. अजिबात आवाज करू नकोस, मी अगदी हळू आवाजात मोहिनीला म्हणालो. मोहिनीनं माझ्याकडे क्षणभर पाहिलं आणि तिची नजर पुन्हा मंजिरीवर स्थिरावली. मी देखील स्तब्धपणे मंजिरीकडे पाहू लागलो. एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे मंजिरी फ्रीजरचं झाकण बंद करून त्यावर व्हिस्कीच्या बाटल्या पूर्वी होत्या तशाच रचून ठेवून लागली. सर्व बाटल्या ठेवून झाल्यानंतर तिनं किचनचा लाईट बंद केला आणि सावकाश चालत ती किचनमधून कॉरिडॉरमध्ये आली. पुढल्या काही क्षणात तिच्या खोलीचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज आम्ही ऐकला. दुसरा दिवस कसाबसा सरला. दिवसभर मी आज रात्री करायच्या नाटकाची तालीम मनातल्या मनात करत होतो.
मोहिनीनं देखील दिवसभरात आपलं तोंड दाखवलं नव्हतं. मंजिरीचा प्रश्नच नव्हता. आदल्या रात्रीचा किचनमधला प्रकार तिच्या गावी नव्हता. नैसर्गिक हालचालीनं ती वावरत होती. रात्र झाली. ठरल्याप्रमाणे राजवीर सरीनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची योजना कार्यान्वित करण्याला सुरुवात झाली. 10 वाजून गेल्यानंतर मोहिनीनं मंजिरीला सांगितलं की ती राजवीर सरींना हॉस्पिटलमध्ये घेऊन चालली आहे. तत्पूर्वी मोहिनीनं हॉस्पिटलला फोन करून तसं कळवलं होतं. राजवीर सरींच्या रूममधील लाईट ऑन करून बाकीचे सर्व लाईट्स आम्ही ऑफ केले. यामागचं कारण राजवीर सरींना प्रकाशाचा खूप त्रास होतो असं सांगून आम्ही मंजिरीला अधिक विचार करण्याची संधी देऊ इच्छित नव्हतो. त्यानंतर राजवीरचा सूट घालून राजवीर सरीन म्हणून मीच रूममधून बाहेर पडलो. मोहिनीनं त्वरित आपल्या खांद्याचा आधार दिला. माझ्या चेहऱ्यावर प्रकाश येत नसल्यामुळे मंजिरीला माझा चेहरा दिसणं शक्य नव्हतं. जिन्याची प्रत्येक पायरी उतरताना मोहिनी मला जरा सांभाळून सावकाश हळू असं वारंवार म्हणत होती. मर्सिडीज मोहिनीनं आधीच पोर्चमध्ये आणली होती. पोर्चमधला दिवा सुद्धा बंद होता. गाडीत बसताना दिवाणखान्यात उभ्या असलेल्या मंजिरीकडे माझी पाठ असणार होती. मी गाडीत बसलो. मोहिनीनं मर्सिडीज स्टार्ट केली. गाडी बंगल्याच्या गेट बाहेर पडेपर्यंत मी आपल्या अंगावरचा राजवीरचा सूट उतरवण्यास सुरुवात केली. 2-3 फरलांग गाडी जाईपर्यंत मी माझे कपडे अंगावर चढवले आणि मोहिनीला गाडी थांबवायला सांगितली. मला बंगल्यावर जाऊन मंजिरीला भेटणं आवश्यक आहे. त्यामुळे राजवीर म्हणजे मीच होतो अशी शंका तिला येणार नाही. मोहिनीनं माझ्याकडे क्षणभर रोखून पाहिलं, पण ती बोलली मात्र काही नाही. मर्सिडीज एका विशिष्ट जागी थांबवण्याची सूचना मी तिला केली. तिच्याकडे न पाहताच मी गाडी बाहेर पडलो आणि मागे वळून पुन्हा राजवीर विलाच्या दिशेने पावलं टाकू लागलो. बंगल्यात येताच माझी नजर हॉलमध्ये बसलेल्या मंजिरीकडे वळली. मॅडम आणि सरीन साहेब आहेत ना? मी आवाज स्थिर ठेवत विचारलं. नाही, ते आत्ताच गेलेत. मंजिरी सहज स्वरात म्हणाली. हॉस्पिटलमध्ये? हो. अरे बापरे. सरीन साहेबांनी मला 10च्या आत यायला सांगितलं होतं, पण मला बस मिळेपर्यंत उशीर झाला. आता ते खूप चिडतील. बरं, मी आता त्यांच्या पाठोपाठ हॉस्पिटल गाठतो. किती वेळ झाला त्याला जाऊन? फार नाही, आत्ताच गेलेत. गाडी वाटेत दिसली असेल तुम्हाला? नाही ग, उशीर झाल्यामुळे माझं आजूबाजूला लक्ष नव्हतं. मी पळत येत होतो. बरं ठीक आहे, आता मी निघतो. असं म्हणून मी तिला अधिक काही विचारायची संधी न देता बंगल्याबाहेर पडलो. ठरल्यानुसार मोहिनी मर्सिडीज एका ठिकाणी उभी करून माझी वाट पाहणार होती. वेळेत जाऊन तिला तिथं गाठणं आवश्यक होतं. आत्ताच कुठे राजवीर सरींच्या न झालेल्या खून नाट्यास सुरुवात होणार होती. मी आणि मोहिनी सी रॉक हॉटेलपासून काही अंतरावर असलेल्या त्या टेकडीवरील सुनसाट टपरीत जाणार होतो. मर्सिडीजला टेकून उभ्या असलेल्या मोहिनीनं माझ्याकडे पाहत सुस्कारा टाकला. मंजिरीनं काही विचारलं का? काही संशय तर नाही ना आला तिला? मी जवळ येताच तिने विचारलं. नाही, मी नाटक बरोबर आठवलं. काळजी नको करूस. चल बस गाडीत लवकर, मी उत्तरलो. 10 मिनिटात मर्सिडीज सी रॉकच्या पार्किंग लॉटमध्ये आम्ही पार्क केली. तिथं अनेक इम्पोर्टेड कार उभ्या होत्या. त्यात मर्सिडीज सहज मिसळून गेली. नंतर आम्ही दोघं ॲग्नेल आश्रमाच्या आवारात आलो. उजव्या बाजूस आश्रमाकडे जाणारा रस्ता होता. आम्ही समोरचा रस्ता धरला. हा रस्ता टेकडीच्या समुद्राकडील पायथ्याशी जात होता. इथंच ती टपरी होती. आम्ही टपरीत आलो. टपरीतल्या 3 खोल्यांपैकी मी शेवटची आतली खोली पसंत केली आणि खिशातल्या दोऱ्याकडून ठरलेल्या योजनेनुसार मोहिनीचे हातपाय कर्कचून बांधले. मोहिनीच्या डोळ्यात एक चिंता होती, पण भीतीचा लवलेश नव्हता. अधिकाधिक 8-1 तास तुला इथे पडून राहावं लागेल. सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांना तुझा पत्ता लागेल. मग ते पोलिसांना कळवतील. पोलीस तुला इथे येऊन सोडवतील. पोलिसांसमोर तू प्रचंड घाबरलेस असं दाखवायचं. त्यांच्या चौकशीत मात्र तू बंगल्यातून राजवीर सरींना घेऊन बाहेर पडल्यानंतर गुंडांनी कसं राजवीरला पळवून नेलं आणि तुला इथे कसं डांबून ठेवलं हे सांगशील. मी मोहिनीला अपहरण नाट्याचा भाग पुन्हा एकदा समजावला. अर्थात या सगळ्या योजनेची मोहिनीला पूर्वकल्पना असली तरी यात एक गोष्ट अशी होती की ज्याची सुताराम कल्पना तिला मी दिली नव्हती, पण एकूण नाट्याला वास्तवता येण्यासाठी त्याची आवश्यकता होती. मोहिनीचे हात पाय बांधून झालेच होते. अचानक मी गरकन वळलो आणि तिच्या जबड्यावर प्रहार केला. टपरीतल्या त्या खोलीत प्रकाश कमी असल्यामुळे माझा प्रहार नेमका जबड्यावर बसण्याऐवजी डाव्या डोळ्याच्या बाजूला कानशिलावर बसला आणि अंदाजापेक्षाही तो जोरात बसला. परिणामी मोहिनी धाडकन खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. तिचे बांधलेले हात मी सोडवले, तिला उपडी केली आणि हात पुन्हा पाठीमागून खेचून बांधले.
साडी थोडीफार टरकावली, खांद्यावरून ब्लाऊजचा हात थोडासा फाडला. पोटरीवर हातावर ओरखडे ओढले आणि साडी जमिनीवरच्या जोळीत जरा मळवली. पर्स उघडून आतल्या वस्तू इतस्ता विखरून ठेवल्या. बदमाशांनी तिची हालत केल्यासारखी आता ती दिसत होती. अपहरणाचे नाट्य पूर्णपणे उभं राहिलं. माझा ठोसा मोहिनीच्या जबड्यावर बसण्याऐवजी जरी डोळ्याच्या बाजूस जोरात बसला असला तरी 2.5-3 तासात शुद्धीवर येईल अशी मला खात्री होती. मोहिनीच्या अवस्थेवर मी पुन्हा नजर फिरवत काही राहिलं तर नाही याची खात्री केली. सर्व काही मनासारखं किंबहुना ठरल्यासारखं झालं हे जाणवताच मी टपरीतून बाहेर आलो. आकाशाकडे पाहत मी दीर्घ श्वास घेतला आणि आसपासचा आजूबाजूचा अंदाज घेत सी रॉकच्या दिशेने झपझप पावलं टाकू लागलो. मनावर कमालीचा ताण आला होता. सी रॉक जवळ येतात माझी पावलं आपोआप सी रॉकच्या गोल्डन ईगलच्या फिरत्या रेस्टॉरंटकडे वळली. 20-25 मिनिटात स्कॉचचे 2-2.5 पेग रिचवले आणि खाली आलो. पार्किंगमधून मर्सिडीज बाहेर काढली. बँडस्टँडवरून पुढे आलो. तिथल्याच एका निर्जन गल्लीत गाडी सोडून दिली. राजवीरनं घातलेल्या सुटाची बॅग मी गाडीतच ठेवून दिली. काही दिवस किंवा काही आठवडे किंवा काही महिने सांगता येत नाही, पण मर्सिडीज पोलिसांना मिळणार होती. अर्थात गुंडांनी राजवीर सरीचं अपहरण केलं आणि गाडी तिथे टाकली असा संशय किंवा तसा निष्कर्ष मात्र पोलीस नक्की काढणार होते. विचारांच्या नादात मी राजवीर विलावर कधी पोचलो ते मला कळलं नाही. मंजिरीसमोर मी असं नाटक केलं की राजवीर सरीन आणि मोहिनी मला भेटलेच नाहीत. ती दोघं हॉस्पिटलमध्ये पोचलेत की नाही ही शंका मी व्यक्त केली आणि नाटकाला अधिक बळकटी आणण्यासाठी मंजिरीसमोरच मी हॉस्पिटलला फोन केला. राजवीर अर्थातच हॉस्पिटलमध्ये नव्हता. लगेच आम्ही दोघांनी पोलिसांना फोन केला. राजवीर सरीन 1 नंबरचा दारुडे आणि दिवाळखोर असला तरी तो एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता म्हणून त्याचं महत्त्व पोलिसांना वाटत होतं. आमचा फोन मिळताच पोलिसांच्या व्हॅन धडाधड बंगल्यासमोर येऊन उभा राहिला आणि चौकशीची चक्र फिरू लागली. माझ्या अंदाजानुसार दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पोलिसांना मोहिनी सरींचा शोध लागायला हवा होता. पण 2 दिवस उलटले. मोहिनीविषयी कुठलीच बातमी आली नाही. मी अस्वस्थ झालो. मोहिनीचं काय झालं असेल? प्रश्नाच्या भुंग्यानं मेंदू पोखरायला सुरुवात केली होती. मोहिनी स्वतः आल्याशिवाय घरातील किचनमध्ये असलेल्या डीप फ्रीझरमधलं राजवीरचं प्रेत बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावता येणार नव्हती. कारण पोलिसांना मोहिनी मिळाली असती म्हणजे पूर्वनियोजित कटानुसार ती त्यांना राजवीर सरींच्या अपहरणाची हकीकत सांगणार होती आणि या घटनेची साक्षीदार मोहिनीच असल्यामुळे तिच्या हकीकतीवर पोलिसांना विश्वास ठेवणं भाग होतं. मोहिनीच्या हकीकतीतून प्रथमदर्शनी जरी अपहरण दिसत असलं तरी हकीकतच अशा पद्धतीने सांगितली जाणार होती की राजवीर सरींचं अपहरण होण्याऐवजी घेणेकरांच्या कर्जाला घाबरून आणि डोक्यावर भयानक परिणाम झाल्यामुळे राजवीरचा काही उपयोग होणार नाही हे लक्षात येताच त्या अपहरणकर्त्यांनी राजवीरला ठार मारलं. अशा तर्कापर्यंत पोलीस येऊन पोहोचतील, पण मोहिनीच्या गैरहजेरीमुळे राजवीर सरींच्या प्रेताबद्दल नक्की कोणती हालचाल करावी याचा निर्णय काही मला घेता येत नव्हता. पोलिसांना मोहिनीचा पत्ता लागेपर्यंत फक्त वाट पाहणं माझ्या हाती होतं. दुसरं मी काहीच करू शकत नव्हतो. काही दिवसांपूर्वी जुहूच्या पामग्रो हॉटेल बाहेर घडलेल्या त्या दारुड्याचा जीव वाचवण्याच्या घटनेपासून ते अगदी टपरीवरून बंगल्यावर येऊन 2 दिवस सरेपर्यंत एकूण एक घटनांची मालिका माझ्या नजरेसमोर आता एका ॲक्शन चित्रपटासारखी सरकू लागली.